नमस्कार, छायाज किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मिश्र डाळीचे सांडगे कसे करायचे ते दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बनवणार आहे मिक्स डाळीचे सांडगे. तर ही मी डाळी घरीच तयार केलेल्या आहेत. इथं मुगाची डाळ आहे 1 किलो घेतलेली आहे. मटकीची डाळ 1 किलो आहे. इथं हरभऱ्याची डाळ 1 किलो आहे. ही घरीच केलेलं आहे कारण हे बारीक बारीक राहिलेले मी घेतलेले आहे. इथं तुरीची डाळ आहे. इथं उडीद डाळ आहे अर्धा किलो, थोडीशी जास्त घेतली. तुरीची डाळ मी पावशेर घेतली, पावशेरला कमी घेतलेले आहे. ह्या 1-1 किलो 3 डाळी घेतलेल्या आहेत. डाळी आहे ते पुसून घ्यायच्या. विकतच्या डाळीमधला पावडर लावलेले असते. तर मी उडीद डाळ हे विकतचे आहे, याला ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे स्वच्छ एकदम. तर आता मी हे घरी दळणार नाही, मी गिरणीतून आणणार आहे कारण हे जवळजवळ 4.25 किलो झालेलं आहे आपलं डाळीचं, मिक्स डाळीचे सांडग्याचे. तर हे गिरणीवरनं चांगली भरड काढून आणायचे याला पण. बघा मी गिरणीवरती सोजी काढून आणलेलं आहे. बघा असं रवाळ रवाळ असं आणलेलं आहे. आपण आता ह्याचे गाळून घेऊया. करणार आहे मिक्स डाळीचे हे करणार आहे सांडगे करणार आहे. कोणी याला वडे पण म्हणतात. तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. मी हा 1 वाटीवर लसूण घेतलाय, 7-8 वाटीला जरा कमी घेतलाय. तिखट घेतलंय अर्धे वाटी, तुम्ही जसं पाहिजे तसं करू शकताय कमी जास्त. इथं धना पावडर घेतले 2-3 चमचे, 2-2.5 चमचे जिरा पावडर घेतले, चवीनुसार मीठ घेतले आणि हिंग घेतले. इथं आपण आता लसूण आणि हे करणार आहे, पेस्ट करणार आहे लसूण आणि मिरचीची. इथं मिरची पावडर आणि लसूण भरपूर घालायचे, छान आपले सांडगे असे होतात, एकदम चवीला लागतात. तर हे आपण मिक्सरला हे करू. 4 किलो आणलेली डाळ, त्याच्यातली मी 1 किलोचा लसणाचं करायला ठेवलेला आहे सांडगे. आणि इथं मी 3 किलो पीठ घेतलेलं आहे. याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. धने पावडर घेतले 3 चमचे, जिरे पावडर 2.5 चमचा घेतलेला आहे, याच्यात टाकून घेऊया. हिंग 1 चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथं कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर भरपूर घालायची. आणि इथं मी कांदा लसण बारीक करून आणलेलं आहे, ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पण आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि पाणी थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर मळायचं आहे आपल्याला. जास्त पण घट्ट भिजवायचं नाही कारण एकदम ते पाणी शोषून घेते. आपण जाड दळलेलं आहे, डाळ भिजायला वेळ लागतो म्हणून थोडंसं सैलसर भिजवायचं आहे, जास्त पण घट्ट भिजवायचं. इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. याला 1 तासभर आपण असंच भिजत ठेवूया आणि नंतर याचे सांडगे घालून घेऊया, म्हणजे आपली डाळ चांगली याचे फुगते, भिजते आपण चांगली डाळ आपली. तोपर्यंत हे 1 तास असंच ठेवूया. आपलं पीठ बघा चांगलं असं भिजलेलं आहे. आपण आता सांडगे तोडून घेऊया. पाण्याचा हात घ्यायचा, असा थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि सांडगे घालून घ्यायचे. मला तुम्हाला घालून पण दाखवते. अशा शिरा दिसल्या पाहिजेत असं सांडगे तोडायच्या हाताने. असे तोडून घेऊया आपण. आता हे सगळे सांडगे असेच तोडून घेऊ. सांडगे करून झालेले आहेत. मी आता 3-4 ऊन ह्याला देऊन घेणार आहे. अगदी खडखडीत चांगले वाळवून घेणार आहे. बघा इथे छान मस्त असे झालेले आहेत माझे सांडगे करून. इथं माझे मिश्र डाळीचे सांडगे करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इथे बघा किती मी छान असे मस्त असे सांडगे तोडलेले आहेत आणि एकदम छान परफेक्ट असे झालेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. खूप छान मस्त असे झालेले आहेत सांडगे.